नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत. कालच्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानची कशी चहूबाजूनी कोंडी झाली आहे हे मी सांगितलं. आपण पाकिस्तानला जी मुदत दिलेली आहे, तात्पुरती शस्त्रबंदी जी केलेली आहे, ती मुदत आज संपते आणि असं दिसत नाही आहे की पाकिस्तान आपण सांगितलेल्या गोष्टींपैकी काही कुठली गोष्ट करणार आहे. आपण त्यांना सांगितलं होतं की आम्ही जे 10 दहशतवाद्यांची यादी दिली आहे ते दहशतवादी आमच्याकडे पोचवा किंवा ते त्यांना मारल्याचं प्रूफ आम्हाला दाखवा. दुसरी गोष्ट आपण त्यांना सांगितली होती की पुन्हा भारतावरती हल्ला त्यांनी करायचा नाही आहे. तो जर त्यांनी केला तर ती लढाई समजली जाईल आणि काही इतर बऱ्याच कंडिशन आपण त्यांना घातल्या होत्या. पण त्याच्यातलं त्यांनी काहीच केलेलं दिसत नाही आहे आणि ते करतील असंही आत्ता तरी वाटत नाही आहे. पण आपण सांगितलं होतं असं जर तुम्ही केलं नाहीत तर ही शस्त्रबंदी तात्पुरती आहे, आम्ही केव्हाही उठवू शकतो आणि त्यानंतर जे काही होईल त्याला सर्वस्वी पाकिस्तानच जबाबदार असेल. हे आपलं बोलणं पाकिस्तानशी झालेलं आहे. आता त्याच्यानंतर पाकिस्तानने जगभर हकाटी करायला सुरुवात केली आहे की आमच्यावरती हल्ला झाला, आम्हालासुद्धा दहशतवाद्याची झळ पोचते वगैरे वगैरे चाललेलं आहे. दुसऱ्या एका बाजूला पाकिस्तानच्या जगभर चाललेल्या प्रचाराला प्रत्युत्तर म्हणून भारताने आपलं विविध पक्षांचं संसदीय जे प्रतिनिधी आहेत, लोकसभेचे प्रतिनिधी, त्यांचं एक कमिटी स्थापन केली आहे आणि त्यांना वेगळ्या वेगळ्या देशात पाठवलेलं आहे भारताची बाजू समजावून सांगायला. मुख्य भारताची बाजू काय आहे की पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी दहशतवादी हे वेगळे नाही आहेत. सैन्य आणि दहशतवादी हे फक्त त्यांच्या युनिफॉर्ममध्येच फरक आहे. कारण त्यांच्या मेलेल्या दहशतवाद्यांच्या त्यांचा जी अंत्ययात्रा होती त्याला पाकिस्तानी सैन्याधिकारी उपस्थित राहिले होते आणि दहशतवाद्यांची शवं ही पाकिस्तानी झेंड्यात गुंडाळलेली होती, शवपेटी. याचा अर्थ ते दहशतवादी हे लष्कराचाच एक भाग होते, पाकिस्तानच्या सरकारचाच एक भाग होते असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही. आणि यासाठीच आपण IMFला सांगितलं की तुम्ही जे पाकिस्तानला 1 अब्ज कर्ज मंजूर केलं आहे ते कर्ज घेऊन पाकिस्तान, आत्ताच त्यांनी 14 कोटी रुपये त्यातले मसूद अझहरच्या कुटुंबाला दिले, त्याचे 14 माणसं मेली म्हणून त्यांना प्रत्येकी 1 कोटी बक्षीस दिले. म्हणजे दहशतवादी मेल्यांबद्दल त्यांना बक्षीस देणारा हा देश आहे. या देशाशी कसं काय वागायचं ते आपण ठरवतोच आहोत. पण तो IMFला आपण सांगितले तुम्ही जे कर्ज दिलं आहे त्या कर्जाची उधळण हा देश असं करतो आहे. त्याशिवाय एक गोष्ट झालेली आहे, विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेमध्ये लक्षात आलं आहे की आत्तापर्यंत भारताने जो हल्ला, मुख्य हल्ले 7 मे आणि 9 मेच्या रात्री जे झाले होते त्या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचं नुकसान किती झालं आहे बुवा, तर ते जवळजवळ $4 अब्ज नुकसान झालं आहे. आणि ते भरून काढण्याकरता आणखीन त्यांना अब्जावधी डॉलर घालायला लागणार आहेत. पुन्हा रनवे बांधायचा, पुन्हा रडार आणायची, पुन्हा विमानं आणायची, एवॅक्स पुन्हा आणायचं, हे सगळं. आणि माणसं जी मेली आहेत, 100हून जास्ती दहशतवादी मेलेत आणि आता पाकिस्तानने मान्य केले त्यांच्या सैन्यातले सुद्धा 50 ते 60 लोक निश्चितच मेलेत, याहून जास्तच मेलेली आहेत. आणि पुन्हा मी गेल्या वेळेला सांगितलं तो जो रेडिएशन लीक झालेला आहे त्यांनी जी लोकं मरतील त्याची तर याच्यात गणनाच केलेली नाही आहे. आता एवढे पैसे पाकिस्तान कुठनं आणणार आहे? कारण आत्ता जगायलाच त्यांना पैसे नाही आहेत म्हणून $1 अब्ज भीक त्यांना IMFने घातलेली आहे. आपण जे हे सगळ्या जगभर प्रतिनिधी पाठवतोय याचा कुठेतरी परिणाम तर होणारच आहे. युनायटेड नेशन्समध्ये आपण शशी थरूर यांना पाठवतोय, हे एक फार क्रांतिकारी पाऊल आहे. असंच नरसिंह राव यांनी युनायटेड नेशनमध्येच बोलण्याकरता अटल बिहारी वाजपेयींना पाठवलं होतं. अटल बिहारी वाजपेयी तेव्हा विरोधी पक्षनेता होते. यावेळेला सुद्धा भाजपनी काँग्रेस पक्षाच्या विरोधी पक्षनेता म्हणजे राहुल गांधी त्यांना पाठवण्यात काहीच उपयोग नसतो. त्यामुळे त्यांचा जो एक ब्राईट खासदार आहे, जो केरळमधनं त्यांचा खासदार आहे शशी थरूर, आणि ते स्वतः युनायटेड नेशनमध्ये आधी काम केलेले आहेत, त्यामुळे त्यांना तिथल्या लोकांची माहिती आहे, तिथला प्रोटोकॉल माहिती आहे, त्यांचं भाषा उत्तम आहे, वक्तृत्व उत्तम आहे आणि त्यांनी भारताच्या बाजूवरती इथेही समर्थनार्थ वक्तव्य केलं आहे. ज्या वक्तव्यावरनं काँग्रेस पक्षातनं त्यांच्यावरती भयंकर टीका होती आहे त्यांना कदाचित काँग्रेस पक्षातनं काढूनही टाकलं जाईल. कारण काँग्रेस पक्ष दुर्दैवाने देश महत्त्वाचा की पक्ष महत्त्वाचा, याच्यामध्ये पक्ष महत्त्वाचा हेच उत्तर त्यांच्याकडनं येत आहे. सगळीकडे ते दिसतंय. तुर्कस्तान आणि अझरबैजान या 2 देशांनी पाकिस्तानला मदत केली आहे, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करायला आपण जेव्हा निघतोय तेव्हा काँग्रेस पक्ष तुर्कस्तानची भलामण करतोय.
कालच मी ABP माझाच्या एका पॅनल इंटरव्ह्यूवरती होतो आणि माझ्या अगोदर तिथे पृथ्वीराज चव्हाण पॅनल इंटरव्ह्यूवर होते. त्यांनी इतकी आक्षेपार्ह विधानं केली, मी ती अर्थात सगळी खोडून काढलेली आहेत त्या इंटरव्ह्यूमध्ये. त्यांनी सांगायला सुरुवात केली की तुर्कस्तान हे एक फार श्रीमंत राष्ट्र आहे, प्रति व्यक्ती श्रीमंती त्यांची आपल्यापेक्षा खूप जास्ती आहे. ही गोष्ट बरोबर आहे, कारण तुर्कस्तानची लोकसंख्या आपल्यापेक्षा खूप कमी आहे. पण तुर्कस्तानचा जागतिक श्रीमंत राष्ट्रांमध्ये क्रमवारीमध्ये 15वा नंबर लागतो, भारताचा 4था नंबर लागतो. आणि एवढी कोट्यावधी लोकसंख्या असूनसुद्धा भारत 4थ्या नंबरपर्यंत पोचला, याचं महत्त्वच त्यांना कळत नाही, किंवा कळतं त्यांना सगळं, पण हे काँग्रेसच्या कार्यकाळात झालं नसल्यामुळे त्यांचा नाईलाज होतो. तुर्कस्तानची भलामण ते करतात. काँग्रेस पक्षाचं ऑफिस इस्तंबूलमध्ये आहे हे कोणी सहसा सांगत नाही. हे मी आपल्याला सांगतोय की काँग्रेस पक्षाने इस्तंबूलमध्ये स्वतःचं ऑफिस उघडलं आहे. कशाला हो? इस्तंबूलमध्ये काय तुम्हाला कॅन्डिडेट उभा करायचा आहे का? इस्तंबूलमधल्या लोकांची मतं काँग्रेस पक्षाला इथे पाहिजेत. कशाचं काही अर्थ नाही आहे. काय त्या ऑफिसचं काम आहे, कुठले पैसे त्या ऑफिसमधनं फिरवायचे आहेत, काय करायचं आहे मला माहीत नाही, पण तिथे ऑफिस उघडलं आहे आणि अजून ते बंद करण्याच्याही गोष्टी झालेल्या नाही आहेत, कारण त्यांचं प्रेमच त्या तुर्कस्तानवरती फार जास्त आहे. असे अनेक उल्लेख त्यांच्या भाषणामध्ये झाले आणि ते सगळे मी तेव्हा हातात खोडून काढले. ते कशाला तुम्ही यांची भलामण करताय? पण मोदींनी काही केलं, मोदींना त्याचं श्रेय जर मिळत असलं तर मोदींवर टीका करायची हेच काँग्रेसचं आणि विपक्षी जे इंडिया आघाडी आहे त्यांचं आत्तापर्यंत धोरण राहिलेलं आहे. आपलं दुर्दैव आहे, भारताचं दुर्दैव मोहम्मद घोरीच्या काळापासून चालत आलेलं आहे की जयचंद हे आपल्या इथेच पैदा होतात. घोरीकडे कोणी जयचंद असल्याचं उदाहरण नाही आहे, आपल्याकडेच हे जयचंद मंडळ येतात. घोरीवरनं आठवण झाली, तो ज्या घोर प्रांतातनं आला तो अफगाणिस्तानातला आहे. अफगाणिस्तानात सध्या तालिबानचं शासन आहे. तालिबानचे काही प्रतिनिधी सध्या दिल्लीत भारत सरकारशी बोलणी करायला आलेत, कारण आता तालिबान आणि भारत सरकार मिळून पाकिस्तानचा खैबर पख्तूनख्वा प्रांत हा मुक्त करण्याच्या मागे आहे. तिथे TTPची लोकं, तहरीक तालिबान पाकिस्तानची लोकं सातत्याने पाकिस्तानी सैन्याला मारत आहेत आणि पाकिस्तानी सैन्याला त्यांना उत्तर काय द्यावं हे कळत नाही. बरं, आता पाकिस्तानी सैन्याची इतकी मानखंडना झालेली आहे, भारतापुढे त्यांनी इतका मार खाल्ला, 4 अब्ज डॉलरचं नुकसान करून घेतलं, त्यामुळे त्यांना कोणीच घाबरत नाही आता. याच्याहून भयंकर तर बलुचिस्तानमधली स्थिती आहे. बलुचिस्तानमधल्या बलूच लिबरेशन आर्मीनी आता आणखीन 2 बलूच सिटी लिबरेट केल्या आहेत. बलूच लिबरेशन आर्मीचा प्रवक्ता झियान बलोच यांनी तर घोषणाच केलेली आहे की आम्ही आता स्वतंत्र झालेलो आहोत, आम्ही आता पाकिस्तानचा भाग नाही. आणि भारताला त्यांनी विनंती केली आहे की भारताने त्यांच्या नवीन बलूच सरकारला मान्यता द्यावी, अधिकृत मान्यता द्यावी आणि या प्रकारे बलुचिस्तान हा वेगळा देश म्हणून जगाच्या नकाशाच्या पुढे येईल. किंवा जर गरज असली तर त्यांनी असंही एकदा म्हटलं होतं की भारताचा प्रांत म्हणून राहण्याससुद्धा त्या तयार आहेत. आता याच्यावरती नरेंद्र मोदी काय डिसिजन घेतात, काय त्याच्यावरती निर्णय होतो हे आपल्याला बघायचंच आहे. कदाचित आपण त्यांना प्रांत वगैरे काही करणार नाही, पण त्यांना जर आपण मान्यता दिली तर मात्र पाकिस्तानची 44% भूमी जाईल, पाकिस्तानचे सगळे नैसर्गिक संपत्तीचे स्रोत जातील. कारण बलुचिस्तान हा नैसर्गिक संपत्तीने अतिशय श्रीमंत प्रांत आहे. तिथे खूप तऱ्हेतऱ्हेची खनिजं, सोनं आहे, तांबं आहे, पारा आहे आणि लोकसंख्या खूप कमी आहे. त्यामुळे तिथल्या लोकांना आणि गॅस आणि ऑइल पण आहे आणि ग्वादर बंदर आहे पुन्हा, त्यामुळे तिथल्या लोकांना तिथे आपल्याला त्यांना त्याचा लाभ मिळत नाही. पंजाबी लोक सगळं चोरून घेऊन जातात म्हणून त्यांनी हा दावा मांडलेला आहे आणि त्या दाव्याला भारताचं अर्थातच समर्थन आहे. त्याच्यात आणखी एक गोष्ट भारताने केलेली आहे की ग्वादर बंदर जे आहे ते जर बलूच लोकांकडेच राहिलं तर ते भारताच्या ताब्यात येईल आणि त्यामुळे चीनचा जो सीपेक म्हणून त्यांनी करायला घेतलेला प्रकार आहे तो नष्ट होतो. आणि चीनला आपण दुसरी ऑफर दिलेली आहे की चाबहारमध्ये भारताने जे बंदर डेव्हलप केलेलं आहे त्या चाबहार बंदरापासून उत्तरेला अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत भारतानेच रेल्वे लाईन घातलेली आहे. चीनला आपण सांगितलं आहे तुम्हाला पाहिजे असलं तर त्या रेल्वे लाईनला जोडणारा एक 100 किलोमीटरचा ट्रॅक आहे तो तुम्ही अफगाणिस्तानातनं पूर्ण करा आणि इकडनं या. आणि चीननी त्या ऑफरला संमती दर्शवलेली आहे, त्याच्यावरती ते गोष्टी करतायत. बघू आता काय होतं ते, कारण ग्वादर आणि बलूच लिबरेशन आर्मी यांच्यामुळे ग्वादर बंदच होईल चीनला वापर करायला. चीनची फार माणसं तिथे मरत आहेत आणि त्या दृष्टीने चीन पाकिस्तानवरचा हात आता काढून घेते की काय अशी पण शक्यता आहे. तसं जर झालं तर गिलगिट बाल्टिस्तान मुक्त करण्याला सुद्धा आपल्याला अडथळा जरा कमी होईल, कारण सीपेक हा गिलगिट बाल्टिस्तानातनं सुद्धा जात असतो. हा एक इकडे भाग झाला. बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानची लांडगेतोड चालवलेलीच आहे, त्यामुळे शक्य तितक्या लवकर आपल्याला ते मोकळं करायला पाहिजे. ही तर गोष्ट खरीच आहे. आता इकडे काय झालं आहे की गेले काही दिवस आपण पाहतोय डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका थोडी बदलल्यासारखी वाटते.
आणि त्याच्यावरही काल पृथ्वीराज चव्हाण यांनी थोडी टीका केली होती की डोनाल्ड ट्रम्प आपल्या बाजूने बोलत नाही आहेत वगैरे. दोन गोष्टी याच्यात महत्त्वाच्या आहेत. एक तर डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने एक बाजू धरण्याबद्दल कधीच प्रसिद्ध नाही, ते सारखे इकडून तिकडे पलटी मारत असतात. अगोदर त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी भारत आणि पाकिस्तान दोघांना धमकावलं होतं की तुमच्याशी आम्ही व्यापार करणार नाही, म्हणून दोघांनी युद्धबंदी केली. नंतर तेच पलटले आणि कतारमधले जे सैन्य होतं त्या सैन्याशी बोलताना त्यांनी सांगितलं की भारत आणि पाकिस्तान दोन्ही अणुसंपन्न राष्ट्र, अण्वस्त्रसंपन्न राष्ट्र असल्यामुळे त्यांच्यात भांडण होऊ नये म्हणून ते भांडण थांबायला मी थोडी मदत करत होतो, इतकंच हे त्यांचं बोलणं. आता काय झालं आहे, एक बातमी आली आहे पुढे की 4 दिवसापूर्वी कतारच्या अमीर यांनी ट्रम्प यांना एक बोईंग 747 जेट गिफ्ट केलं आहे, देणगी म्हणून दिलं आहे. त्या जेटची किंमत $40 कोटी एवढी आहे. हे डॉलरचं इतकं किमती जेट त्यांनी ट्रम्प यांना दिलं आहे. असं दिसतं की ट्रम्प यांचं जे एअरफोर्स 1 म्हणून जे जेट आहे त्या जेटला आता बरेच दिवस झालेले, ते जुनं झालेलं आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी नवीन जेटची मागणी केली होती बोईंगकडे आणि बोईंग ते 29 सालीपर्यंत नवीन जेट देईल असं बोलणं आहे. त्यामुळे ट्रम्प तिथे राहीपर्यंत त्यांना ते जेट मिळायचं नाही. तर म्हणून हे जेट तोपर्यंत मिळेल आणि नंतर ते ट्रम्पच्या खाजगी संग्रहालयात जाईल वगैरे अशा गोष्टी सुरू झाल्या. अमेरिकेत त्याच्यावरती आता खूप धमाल सुरू झालेली आहे. पण कतारचं सरकार अमेरिकेमध्ये प्रचंड इन्व्हेस्टमेंट करतं आहे. अमेरिकेतल्या युनिव्हर्सिटीजना कतारचं सरकार मदत करतं आहे आणि लोकांनी कतारच्या बाजूनी बोलावं, अरब लोकांच्या बाजूनी बोलावं याकरता त्यांचे हे प्रयत्न चालू आहेत. लक्षात ठेवा, कतार हे हमासचे पाठीराखे आहेत. हमासचं मुख्यालय हे कतारमध्येच आहे. हमासचे सगळे टॉपचे लोक कतारमध्येच बसलेले असतात. तालिबान त्यांचंसुद्धा ऑफिस कतारमध्ये होतं. तो जो अमेरिकन लष्कर आणि तालिबान यांचा जो संधी झाला तो कतारमध्येच झाला. त्यामुळे कतारचे जी राजे आहेत ते आपल्या संपत्ती त्यांना गॅस विकून मिळते. कतारमध्ये जगातले सर्वात जास्त गॅसचं भंडार आहे. त्या संपत्तीचा वापर ते असा काहीतरी करतायत की काय असं वाटण्याची शक्यता आहे. कतारच्या अमीर यांच्याकडे एक पिंक डायमंड आहे, एक त्याला काय म्हणतात गुलाबी रंगाचा हिरा आहे आणि तो मोगल बाबर याचा हिरा आहे असं समजलं जातं. तेव्हापासून त्यांनी तो आणलेला आहे आणि त्या हिऱ्याची किंमतही बरीच जास्ती आहे. तर तो हिरा त्यांनी आपल्याकडनंच नेला असं नक्की आहे. बाबरचा हिरा म्हणजे तो आपल्याकडेच होता, कारण बाबरकडे उझबेकिस्तानात काहीच पैसे नव्हते आणि हा गोलकोंड्यातलाच हिरा आहे. कोहिनूर हिरा जसा आपण मागतो तसा काही दिवसांनी कतारच्या अमीराकडे आपण हा बाबरचा हिरासुद्धा मागावा अशा माझा एक सल्ला आहे. तर या प्रकारे ट्रम्प यांची थोडीशी बदललेली भूमिका. नुकतीच त्यांनी सिरियामध्ये अबू अल शारा म्हणून जो दहशतवादी आहे ज्याच्यावरती अमेरिकेने $1 कोटी इनाम लावलं होतं, त्याला सिरियाचा मुख्य म्हणून मान्यता देऊन त्याच्याशी व्हाईट हाऊसमध्ये त्यांनी शेकहँड पण केलेलं आहे. तेव्हा अशा ह्या बदलत्या परिस्थितीमध्ये त्याचं मुख्य कारण हे आहे की भारत शक्तिशाली झालेला कोणालाच आवडत नाही, आवडणारच नाही. अमेरिकेला तर बिलकुल आवडणार नाही. आणि आत्ताच्या हल्ल्यामध्ये अमेरिकेची F-16 विमानंसुद्धा 2 जायबंदी झालेली आहेत हे दिसलेलं आहे. त्यामुळे अमेरिकेची पत खाली गेलेली आहे. त्यामुळे सध्या तरी ट्रम्पचा जो रोख आहे तो भारताच्या थोडा विरुद्ध आहे, पण तो फार काळ तसा राहायचा नाही, कारण ट्रम्पचं वागणं हे आज असं उद्या तसंच असतं. चीनशी जेव्हा स्पर्धा करायची वेळ येते तेव्हा त्यांना भारताचे मैत्री केल्याशिवाय गत्यंतर नसतं, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे आपलं परराष्ट्र खातं हे जागरूक आहे, याबाबतीत काम करते. आणि मी म्हटलं असं परराष्ट्र खात्याच्या टीम वेगळ्या पार्टीच्या MPजना घेऊन जगभर चाललेलं आहे आणि भारताची भूमिका मांडून आपण ठेवत आहोत की पाकिस्तान कसं दहशतवादी राष्ट्र आहे. आज मुदत संपल्यानंतर पुन्हा पाकिस्तानवर जर आपण हल्ला केला तर पाकिस्तानची आणखीन कोंडी जास्त होणार आहे. तसं काय होतं की नाही त्याच्यावरती आपण लक्ष ठेवूया आणि अशी आशा करूया की पाकिस्तानचा कणा पूर्णपणे मोडण्यामध्ये नरेंद्र मोदी सरकारला यश मिळावं आणि बलुचिस्तान स्वतंत्र व्हावा, खैबर पख्तूनख्वाही स्वतंत्र व्हावा किंवा अफगाणिस्तानात जाऊन मिळावा आणि पाकिस्तान हा केवळ पंजाबिस्तान म्हणून एक छोटासा प्रांत शिल्लक राहावा. बिलावल भुट्टोने आत्ताच आरडाओरडा करायला सुरुवात केली की आम्हाला सिंधी लोकांना वेगळं झालं पाहिजे, पंजाबी लोक आम्हाला फार त्रास देतात. पाणी आपण त्यांचं रोखलेलंच आहे. पाणी नसल्यावरती पंजाबी लोक जे काय असेल ते पाणी स्वतः वापरतील. सिंधमध्ये पूर्ण दुष्काळ पडेल याची खात्रीच आहे. तेव्हा आता खूप इंटरेस्टिंग घटना घडणार आहेत. पाकिस्तान अडचणीत आलेला आहे, तो अडचणीतनं आणखीन गाळातच चाललेला आहे. कसं काय पुढे होतं ते आपण बघतच राहूया. कालच भुज येथे एअरबेसवरती बोलताना राजनाथ सिंग म्हणले होते की आत्तापर्यंत जी काही आपण पाकिस्तानवरती हल्ले केले तो फक्त टीजर होता, पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. तर आपण बघूया मेन पिक्चर आता जो यायचा आहे तो उद्यापासून बहुतेक सुरू होईल. तो कशा रीतीने सुरू होतोय ते आपण बघूया. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि आपण हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद. आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ देत. धन्यवाद.